माझी लहानपणाची इच्छा, म्हणजे गेले 32 वर्ष आले मी, माझी जी इच्छा होती अड्ड्यामध्ये 8 बेस लावायची आणि खडकीत फर्स्ट टाईम आणि अड्ड्यामध्ये फर्स्ट टाईम 8 बेस आज दत्त जयंती 2024 या कार्यक्रमामध्ये आपण लावलेत. लॉयडलीचे ते पण साधं सुद्धा नाही, ओनली ब्रँड लवर. जी स्वप्नपूर्ती इच्छा आज माझी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे मी दत्त मंदिर तरुण मंडळाचे खूप खूप आभारी आहे. टाके परिवाराचे पण सर्व मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. इथे येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं. एकदम पद्धतशीर नियोजन होतं. कार्यक्रम एक नंबर झाला. या असं नियोजन कुठंच होत नाही, पण आम्हाला फर्स्ट टाइम असं नियोजन इथं बघायला भेटलं आणि आम्हाला पण आवड वाटली इथं वाजवायला आणि पब्लिकची पण आम्हाला भरपूर साथ दिली. त्याच्यामुळे आम्हाला एकदम जोशात वाद्यकाम करता आलं. आम्ही लय खुशी इथं. मंडळाच्या वतीने पण तुमचे खूप खूप आभार. पुढच्या वर्षी भेटू. बरं, बेस्ट ताशावादकाची जर लिस्ट काढायची झाली तर त्यामध्ये रोहित काळेकरचं नाव पहिलंच येईल. तर त्याला आज कसं वाटलं आपण जाणून घेऊयात. कसं भाऊ, आता आज फर्स्ट टाइम नियोजन बघितलं होतं. असं नियोजन म्हणजे आम्ही बरेच काय ऑर्डर वाजवल्या आणि असं नियोजन नाही दिसलं आम्हाला कुठंच तरी. आणि तुमचं जेवण वगैरे एकदम उत्तम, तुमचं जे केलं ना एकदम परफेक्ट होतं, एकदम नियोजनात. रोहित भाऊ, पुढच्या वर्षी पण आपल्याला यायचं इकडं. हो भाऊ, 100% हक्काने येणार. सांगायचे काय, मी जेव्हा पावदक सोबत मी थांबलोय, याच्यासारखा ताशवाद आजपर्यंत नाही बघितला. आणि येणारच जेवढे बी मुलं आजकाल जे वादन त्यांना खूप आवडतं, जर तुम्हाला कोणाला ताशाला शिकायचं असेल तर तुम्ही ह्याच रोहित भाऊला बघू शकता. डायरेक्ट असं मी सरळ सांगू शकतो. आणि पुढच्या वेळेस सुद्धा आमच्यासोबत तुला रोहित 100% भाऊ हक्काने. धन्यवाद. मंडळाचे अध्यक्ष नितेश भाऊ डाके यांनी आजचं नियोजन एकदम पद्धतशीर करून सगळं आपला कार्यक्रम सक्सेसफुल केला. आणि आज सगळे बेस्ट वर्सेस बेस्ट सगळे होते. आज त्यातलं एक पथक म्हणजे तिरंगा झांज पथक. तर त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. आज कसं वाटलं भाऊ तुम्हाला वाजून इथं? म्हणजे एक नंबर वाटले. एक नंबर म्हणजे वाजवायला एकदम आहे ना उत्साह असतो इकडे डायरेक्ट. आणि पुढच्या वर्षी पण तुम्हाला यायचं इथंच तुम्ही नाही या दत्त जयंतीला. फक्त तारीख सांगायची, डेट सांगायची. ठीक आहे, भेटू पुन्हा एकदा. या वर्षी त्यांना म्हणजे आता एवढं आपल्या मंडळाचा मान सन्मान करण्यासाठी एवढे कमी अमाऊंट मध्ये आलेले आहेत मानधनामध्ये. आणि हे 80 किलोमीटरवरनं आलेले आहेत. आपल्यासारखं कधी विचार बी करू शकत नाही. आणि मागच्या वर्षी त्यांनी जे मानधन घेतलं होतं आपल्याकडनं ते नारायणपूरला होते म्हणून. या वर्षी नारायणपूरला मिरवणूक उद्या आहे, दुसऱ्या दिवशी. तरी पण आपल्या शब्दाला मान ठेवून दोन्ही खेळ आले. दोन्ही जेवढे बी असतील आपल्या शब्दाला मान. ॲव्हरेज तिरंगा झांज पथक एका महिन्यात किती सुपारी वाजते ऑर्डर? 25. अर्धे बी वाजत. 2 महिन्यापूर्वी लग्न असेल ना तर एका महिन्यात 25 तास असतात. डबल सिंगल डबल 2 महिन्यापूर्वी एका दिवसात किती कोणता डोले जिम संघ याच्या अर्धे पण सुपारी कधी वाजत नाही. आपला हक्काचा एक असा खेळ म्हणला तर एक सह्याद्री वाद्य पथक आहे, जे आपण कधी त्यांना फोन केला ते आपल्यासाठी हजर असतात. तर त्यांचे जे महेश तापकीर, त्यांना आज कसं वाटलं सांगतील. आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल समस्त आपले दत्त मंदिर गाडी अड्डा खेळायचे आम्ही आभार मानतो. आमचं असं सहकार्य तुम्हाला कायम लाभत राहील. तुम्ही कधीही फोन करा, कोणत्याही गोष्टीला फोन करा, आमचं सहकार्य तुम्हाला कायम प्राप्त होतं. महेश भाऊला काल संध्याकाळी कॉल केला, एका शब्दावर ते म्हणलं तुमची वाट बघत होता फोनची. म्हणलं आम्ही धन्यवाद. सह्याद्री वाद्य पथक, पुढच्या वर्षी पण तुम्हाला यायचं इथं दत्त जयंतीच्या दिवशी. तर भेटूया आपण पुढच्या वर्षी. धन्यवाद. आजचा जो आपला साऊंड सिस्टीम होता त्याचे हे आपले प्रमुख DJ मॅगी आणि आपला खडकीचा लाडका DJ केविन. त्यांना आज इथं वाजून कसं वाटलं भाऊ सांगा. एकदम बरं वाटलं भाऊ. आणि इंग्लिश गाणं का नाही वाजवलं ते पब्लिक ऍक्च्युली ते इंग्लिशचा प्रॉब्लेम का, सगळं मराठी क्राऊड होतं ना, त्यामुळे इंग्लिश आपल्याला महत्वाचं नव्हतं ना. आजचा शो सक्सेसफुल केला. त्यामध्ये आहे निखिल डाके, DJ मॅगी आणि DJ केविन. याचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. धर्मवीर ढोले जिम संघ यांचा धर्मवीर नावाप्रमाणे आजच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा खेळ उभा राहिलेला आहे. त्यांनी यांचा खेळ टिकून ठेवलेला आहे. तर आपले 2 मित्र आहेत, त्यांना विचारू आपण यांना कसं वाटलं इथं वाजून. खूप छान वाटलं. दरवर्षीप्रमाणे आम्ही पण यावेळेस पण खूप म्हणजे आपली धमाल केली. वरनं वाजायला पण खूप मजा आली. म्हणजे सगळं आनंद झाला. खूप छान. आपण आपला एक हक्काचा खेळ आहे. एका फोनवर हे येतात आपल्या पण
पुढच्या वर्षी पण तुम्हाला यायचं इथं दत्त जयंतीचा आता सांगून ठेवतो. धन्यवाद यांचे झाले का? बरोबर आहे. पैलवान लोकांचा कोणता ढोलीजी संघ असेल ना हा आहे. सगळे पैलवान त्यांचे बघू शकता. आपला हक्काचा खेळ आहे इथं बोपकेल मधलाच. आज पण इथं आले होते नेहमीप्रमाणे. यांनी खूप आवाज यांनी काढलेला आहे. त्या त्यांना कसं वाटलं यांनी सांगा भाऊ. आम्हाला दरवर्षी चांगलं वाटतं कार्यक्रम आणि आवर्जून आम्ही इथं वाजवायलाच येतो कारण की आणि तुम्ही पण नाव काढलं. या वर्षी आमचं जरा मोठं नियोजन होतं. तसं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजन एक नंबर नियोजन झालं. भाऊ तुम्हाला पुढच्या वर्षी पण यायचं इथं. पुढच्या वर्षी नाही आम्ही न सांगता पुढच्या वर्षी अशीच साथ तुमची कायम असू द्या भाऊ. धन्यवाद. धन्यवाद राकेश भाऊ भुले संघ. धन्यवाद चेतन भाऊ. मोठे बोल. डीजेची आपली सिस्टीम होती त्यातले एक महत्वाचा पिलर म्हणजे योगेश भाऊ. यांनी आज खूप धमाल केलेली इथं. आणि हे डीजे अनिकेत आहे यांच्याशी आपण बोलू आपण नंतर. यांना आज कसं वाटलं आपण जाणून घेऊया. भाऊ कसं वाटलं इथं गाडी अड्ड्यामध्ये? कसं वाटलं तुम्हाला? वातावरण कसं होतं गाडी अड्ड्यामध्ये? चांगलं सुरू झालं आणि तुमचं मॅनेजमेंट पण चांगलं होतं. आणि विनायक भाऊ यांना इथं आणलं होतं. तर विनायक भाऊ या जरा इथं 2 मिनिटं तुमचं पण इंट्रोडक्शन द्या इथं. आणि जो गाडी अड्ड्याचा साऊंडवर जो आवाज होता तो डीजे अनिकेतचा होता. भाऊ एकदा करून दाखव ना फक्त. एकदा चेक 1 2 याला म्हणतात गाडी अड्ड्याचा हवा. बघितलं साऊंडच्या मागचा आवाज या डीजे अनिकेत साठी एकदा डोरा टाळ उद्या. भाऊ धन्यवाद खूप खूप. तुमचं पण धन्यवाद. चला.